साकुरी विरोबा येथे अवैध दारू साठ्यावर पोलिसांचा छापा. 41,090 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. मालेगाव तालुक्यातील साकुरी विरोबा येथे अवैधरित्या विदेशी व देशी दारूचा साठा करून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर मालेगाव तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत 41,090 रुपयांचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंदा शांतीलाल खांडेकर वय 35 वर्ष राहणार साकुरी विरोबा तालुका मालेगाव याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विविध कंपन्यांची विदेशी व देशी दारू विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या साठवून ठेवली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 6 जुलै रोजी सायंकाळी विरोबा मंदिरासमोरील परिसरात छापा टाकला. कारवाई दरम्यान विदेशी व देशी दारूच्या विविध ब्रँडच्या शेकडो बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 41,090 रुपये इतकी असून या प्रकरणी गुन्हा क्रमांक 615/2026 अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांच्या नोंदीनुसार संबंधित आरोपींविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. ही कारवाई मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काळे, पोलीस हवालदार अविनाश राठोड, सचिन भामरे, रतिलाल वाघ तसेच पोलीस कॉन्स्टेबल गणेश जाधव, योगेश गुंजाळ आणि संभाजी पीर नाईक यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अविनाश राठोड करीत आहेत. S9 TV न्यूज साठी गणेश शिंदे, मालेगाव. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.